सगळे तर मी स्वतः मालक तुमचा स्वागत करतो आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तुमचा सर्वात पहिलं मी धन्यवाद बोलू इच्छितो, कारण की तुम्ही जो आत्तापर्यंत टाकलेल्या तिन्ही ब्लॉगमध्ये जो सपोर्ट दाखवलात तो आम्हाला खूप आवडलेला आहे. असं तुमचा सपोर्ट आमच्या मागे राहू द्या अशी इच्छा करतो आम्ही. तर आजचा ब्लॉग आहे आपला, तुम्हाला जसं की मी बोललेलो की शिमग्याला मी गावी जाणार तर तुम्हाला ब्लॉग मी दाखवणारच. तर आता आम्ही आहोत संगमेश्वरमध्ये. संगमेश्वरमधल्या एक कोंढे गावामध्ये. तर ह्याचं गाव आहे प्रशांत इकडे भावा ह्याचं गाव आहे. तर ह्याच्या गावी आता आम्ही शिमग्यासाठी आलो आहे. तर आजची तारीख आहे 10. तर आता सगळे गावकरी इथे खालच्या इथे देवळात जमलेले आहेत. ते तुम्ही बघू शकता देऊळ आहे, हाय मरतं आहे मध्ये अंड्याचा. तर तिथं देवळात सगळ्या गावकरी जमले तिन्ही वाडीतले. मग ते तिन्ही वाडीतले आता त्यांचा डिसिजन घेतील कुठला माड तोडायला जायचा आहे. तर आता गेले की त्यांच्यासोबत जाऊ आम्ही माड तोडायला. माड मार मार परत मार परत मार मार परत. तर त्यांच्यासोबत जाऊ आम्ही माड तोडायला, तुम्हाला दाखवूच सगळं. तर माड तोडायला पण जाम मजा येते. सगळे गावकरी एकजूट होऊन माड आणतात एकदम मोठावाला. मग त्या माडाची पूजा करतात, मग त्याला जमिनीमध्ये मोठ्या ग्राउंडमध्ये उभा करतात त्याला. मग होळीला चालवत होते. हे बघा तुम्हाला आवाज येत असेल तिथे समोरच सगळे गावकरी जमलेले आहेत. तर एकंदरीत असं आहे की कोकणात शिमग्याला देव म्हणजे लोक देवाच्या भेटीला मंदिरात जातात, पण कोकणात देव भेटायला आमच्या घरी येतो शिमग्यामध्ये. तर माझ्यासोबत दोघे मंडळी आहेतच पाठी, तुम्ही बघू शकता यांना. निघू आम्ही थोड्या वेळात माड आणायला, भेटतो तुम्हाला. तर आम्ही आता पोचलो वरच्या वाडीमध्ये. तर आता इथे समोर देऊळ आहे. त्या देवळात सगळ्या आता तिन्ही वाड्यांमधले गावकरी जमतील आणि मग त्यांचा एक डिसिजन होईल कुठला माड आणायचा कुठला नाही ते. मग आम्ही त्यांच्यासोबत माड तोडायला जाऊ. बघा हा समोर जो रस्ता गेला आहे तो सर्व जातो रत्नागिरी गणपतीपुळ्याला, आणि हा गेला तो वरच्या वाडीमध्ये यांच्या. आणि इथं समोर मंदिर आहे. इकडे पालखी बिलखी नाचवली जाते. ते तुम्हाला सगळं दाखविलच मी. हा ब्लॉग काही जास्त मोठा होणार नाही आहे, कारण 2 पार्ट तर बनणार नाही आहेत. त्याला एका पार्टमध्येच तुम्हाला सगळे दाखवेल मी आकाश शिमगा. आपली टिल्ली बिल्ली काय आपल्याला भेटलेले आहे नमनमध्ये गवळण म्हणून काम करणारे आपले टिल्ली बिल्ली 3 जण. तर आता जाऊयात पुढे. सगळे गावकरी निघालेले आहेत, तसे बघू शकता तुम्ही गर्दी. चालेल.
थांबा, तुम्ही काय बोलू नका, तो बरोबर पद्धतशीर लागेल. तुम्ही काही बोलू नका, तो पद्धतशीर लागेल. गंध लाव. खाली इकडे लाव खाली, वर खालीवर लावली, वर खालीवर अशी. पकड कोण म्हणतो खाली बघायला या. फुल घे. हे ना हो म्हणा, चला पाणी टाकू नको, पाणी टाकून पाहिजे. चला आणि करू चला. Detail. तर तुम्ही आता जसं की बघितलंच इकडे माड तोडून झालेला आहे. आता त्या माडावरती रस्त्यावरती खेचतील, मग सगळे गावकरी त्याला खांदा लावून देवळात घेऊन जातील. मग देवळात त्याला उभा करतील. माझ्यासोबत सगळी टिल्ली बिल्ली गँग आहेच, बघू शकता तुम्ही. पाटी इकडे आणि आपल्यासोबत पण आहे. तर आपल्याला दोन साथीदार कुठे गेले काय माहिती, प्रशांत आणि सिद्धेश. त्यांना शोधूया आपण आणि तिकडे जाऊया वरती त्या माडाच्या इथे, जिथे तोडल्या तिथे. तिथून आता वरती खेचतील, मग बघू पुढचं पुढे कसं काय. भेटलेले आहेत. तर हा वाडीतला माणूस, हा वाडीतला माणूस सुद्धा खाली माडबीड तोडायला काही झाला नाही. हा काय रे, काय नाही आला खाली? आम्ही तुमच्या मागत होतो उभा, घंटा मागे होता. काय पण येडा बनवायची कामं करतेस. आम्ही खाल्लो, आम्ही नंतर बोलू वरतून खेचणं म्हणून आम्ही असं इकडे आलो. काय पण फेका हे करते. आता हे बघा, इथं समोरचा माड तोडून ठेवलेला, सगळे गावकरी इथं जमलेले. आता इथून माड
या ठिकाणी आतमध्ये रोवतील आणि असं उभा करतील वरती पूर्ण. आणि इथे समोर जे तुम्हाला दिसतंय रात्रीचं नमन निमन होतं. कोकणातली परंपरा जशी तुम्ही बघू शकता. तुम्हाला ते पण दिसेलच. सर्वप्रथम माड तुम्ही बघून घ्या कसं लावतात. किती पब्लिक आहे माड लावायला. आता याला उभा करतील थाटात. बघू शकता उद्या रात्री इथे नमन होणार आहे या तो वर्षावाडीचं. आणि इथे समोरचे तुम्हाला दिसतं इथे पालखी नाचेल उद्या. तुम्हाला उद्या नमन पण दाखवतो मी. इथे स्टेज होईल आणि इथे पालखी बसते. तुम्हाला दाखवेन सगळं मी. बघू शकता तुम्ही इथे. माडाचा फक्त लागायचीच बारी आहे. याच्यातून आतमध्ये गेला की माड लागला. ही रशी दिदीच्या भाडून काढून घ्या ना. ढिल्ली करा ढिल्ली रशीवर आहे. माड माड रशीवर आहे. ऑलमोस्ट लागला. थोडासा बाकी बघता आता. बघू शकता तुम्ही. तर आता आकाशी पंगा घ्यायला गेलाय तो. झोपू आता जाऊन आम्ही जेवून मस्तपैकी. आणि उद्या लवकर सकाळी उठून मस्त फ्रेश बिश होऊन आंघोळ बिंघोळ करू. पद्धतशीर जेवण बिवण. आणि मग संध्याकाळी नमन सॉरी दुपारी पहिलं होळी पेटवतील. पालखी जत्रा पालखी नाचवतील. ती पालखीहून तुम्हाला नाचवताना मी दाखवीनच. रात्री नमन आहे ते पण तुम्हाला दाखवीनच सगळं. म्हणजे कोकणातला शिमगा हे काय असतो, कोकणाची परंपरा हे तुम्हाला सगळे उद्या आर बघितलं तर. माड कसा उचलला, कसा आणला. आता उद्या तर मेन आहे. अजून भरपूर काय काय बाकी आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळ झाली पण आमची काय अजून सकाळ झालेली नाही. कारण डोळे अजून आमचे झोपेतच आहेत. इकडे बघू शकता तुम्ही बघा. अजून डोळे झोपेतच आहेत. उठायला लागलं कारण की काल माळ लावून झाल्यावरती जेव्हा गावकरी जमले त्यांचा जेव्हा प्लॅन झाला की होळी कधी पेटवायची तेव्हा टायमिंग घेतला 10 वाजता. आता 10चे वाजलेत 12 तरी अजून काय आम्ही चाललेच वरती. तर 12 वाजता होळी पेटवायला घेतले. तसं चाललो आम्ही वरती. तर होळी बिळी पेटू तिथं तुम्हाला दाखवतो मी पालखी कशी नाचते खांद्यावर. आणि आपल्यासोबत पोरं परत ते आतरंगी आहेतच. ते काय आपले पिच्चा सोडत नाहीत. तर यांच्या देवळामध्ये आलेल्या पाया पडायला. तर वरती तुम्ही देवांची नावं बघू शकता. आता पाया पडतो. आणि बाहेर पालखी पण सजवून ठेवलेली आहे. त्या पालखीमध्ये पण आम्ही ती पालखी पण दाखवतो आम्ही.
थोड्याच वेळमध्ये पालखी पण निघायला आता तिथून मंदिरामधून. आता वाजवणारे माणसं माडाच्या इथे गेलेले आहेत. आता आम्ही तिकडे चाललो आहे माडाच्या इथे माडाची पूजा करायला. माडाची पूजा झाली की मग पालखी नाचेल, सगळं होईल. तुम्हाला दाखवू. मस्त अर्धा तास गावकऱ्यांसोबत मंदिरामध्ये बसलो. मंदिरामध्ये खूप प्रसन्न वाटलं बसून. आता वाजणारे पोचले वगैरे तर तुम्हाला दाखवतो. वाजणारे पोचले तिथे बघा, इथे आता पोचले ते बघा. सगळं आता पद्धतशीर एकदम. रात्री इथं नमन होणार आहे इथे एवढ्या भागामध्ये. तुम्हाला मी रात्रीचं दाखवणारच आहे. इथे समोर पालखी बसते तिथं आतमध्ये. इथे होळी तुम्हाला दाखवतोच मी. मस्त कलिंगड थंड थंड आणि एकदम टेस्टी लालवाले. थोड्या वेळी खावी असते पण आपण. खाण्यामध्ये भरपूर आहे काय. माड बघू शकता तुम्ही, इकडे माड लावलेला आहे. पालख्या देवळावरती गोल गोल फिरेल. गोल गोल फिरल्यावरती ती या रस्त्याने सरळ तिकडे होळीकडे जाईल. यांच्या गावातली घाण भेटलेली आहे पंडित देवकड. तर हा आपल्या इथे कल्याणमध्ये वसंतवेलीला कामाला आहे डीमार्टला. तुम्ही तुम्ही याचा चेहरा बघू शकता. इथे तुम्हाला कधी तो इथे दिसला वसंतवेलीमध्ये डीमार्टला. अरे काय किती पोरींशी बोलतोस, शिमका आहे काय आहे, निस्सा पोरींशी बोलतोयस तो. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. हा आपल्याला डिमांडला कामाला आहे. तुम्हाला काय लागला बिगला तर याला कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता. अरे तोंड काय लपवतो, आधी काला आहेस. तोंड लपून काय फायदा आहे काय. सगळे आता पालखी आलेली आहे पूर्ण गाव फिरून. आता गावची फिरल्यावरती आता पालखी तिथे माडाच्या भोवती गोल गोल फिरेल, होळीच्या भोवती गोल गोल फिरेल. मग होळी पेटवली जाईल. होळी पेटवल्यावरती मग पालखी तिकडे जाईल पाठी. इकडे पालखी नाचवतील खांद्यावरती. इकडे पालखी तुम्ही बघू शकता. इकडे पब्लिक तिकडे जाल तिकडे तुमचा नजर कमी होतील एवढी पब्लिक आहे. आणि आपली टिल्ली पिल्ली गँग तर आपल्या सोबतच असते कंटिन्यू. ती काय हालतच नाही. आणि या पोरांनी आपल्या जत्रेतून हे बघा, या तुम्ही साखळ्या बघू शकता. या किती रुपयाला घेतल्या असेल मला तुम्ही सांगा. तरी आपल्या इकडे 20-30 रुपयाला भेटतात. या पोरांनी किती रुपयाला घेतला तुम्ही इथं? किती? 100 रुपयाला साखळ्या घेतल्यात एवढ्याशा. 20-30 रुपयाला भेटणाऱ्या. जाऊ द्या, तुमची एक आवड आहे इथे गावातली ती होऊ द्या पूर्ण. बघा गोल गोल फिरते आता याच्या भोवती. गोल फिरून झाली की होळी पेटवली जाईल. आता होळी पेटून जाईल थोड्या वेळाने.
आपण एक आपल्या ब्लॉगरच आहे, याचं यारी कोकणी यारी म्हणून चॅनल आहे, हा पण शूट करतोय ब्लॉगमध्ये, बघू शकता तुम्ही इकडे. हा आपल्या कोकणी निकेसोबत असतो, तुम्ही याला बघितलं असेलच कधी. धन्यवाद मामा. रावणीसोबत पण असतो. हो बघितलं तुला मी. आपण एक ब्लॉगर आहे, याच्याकडे गोप्रो तुम्ही बघू शकता, इकडे 3 ब्लॉगर एकाच ठिकाणी. होळी पेटवली जाईल इकडे. होळी पेटवली आता बघू शकता तुम्ही इकडे. आगची आग लागायला लागली. ही आपली टवाळ गँग बघू शकता तुम्ही इकडे. आयफोनचे ओनर इकडे बघू शकता तुम्ही इकडे. एक खुश असताना भरपूरच थोड्या वेळापूर्वी आता मोबाईल भरपूर हॉट झालेला, गरम झालेला, मोबाईल बंद झालेला, स्टोरेजचा प्रॉब्लेम पण आलेला, त्यांनी करून आणला आहे. फोनवरती पाणी ओतून थंड थंड बर्फातलं. प्रशांत पाले. टेम्पो चालवता येत नाही, टर्न मारायला भरपूर लांब लांब, एवढी मोठी जागा बाजूला असून पण भरपूर पुढे गेलेल्या टेम्पोची वाट लावायला इकडे, आणि फुकटचं डिझेल संपवायला घेतलंय. डिझेल नाही काय बापाने बघितलेलं काय रे, भाडा मारते, भाडा मारते ते. मग असे लोक घाबरलेले तुला, ते टेम्पो तिथं बाजारात नेलेला असता. त्यांचे आईस्क्रीम पार्सल नाही. तर आता एकंदरीत पूर्ण तुम्ही बघितलं असेल, पालखी नाचवून झाली, डोक्यावरती नाचवली, खांद्यावर नाचवली, शिमगा, होळी पेटवली, पूजा बिजा झाली माडाची. आता रात्री नमन आहे, तर आम्ही चाललोय घरी. आम्हाला भरपूर भूक लागलेली आहे,
आता काहीतरी जेवू. याच्या पप्पांनी टोमॅटोची चटणी मस्त बनवली आहे. संध्याकाळी चिकनचा संध्याकाळी चिकन ना उद्या भेटू. संध्याकाळी चिकन बनवलं मस्तपैकी. आता मस्त भात डाळ श्रीखंड टोमॅटोची चटणी खाऊ. हा बघा कसा हजाम ड्रायव्हर बघा. ब्रेक बघा कुठं मारला. ए बंटी काय आला असा करताय आता जेवूया आपण. भरपूर भूक लागलेलीच आहे. कावळे कधीपासून ओढत काहीच खाल्लं नाही सकाळपासून. समोर आला टेम्पो बघूया आपल्या ड्रायव्हरची गांगल. इकडे बघा टेम्पो कुठे घातलेला आहे. इकडे टेम्पो पूर्ण खड्ड्यात घातलेला आहे. इकडे हजाम ड्रायव्हर टेम्पो चालवता येत नाही. चिप्पी पोहोचलेला आहे पण इथं आता इथं घर आलेलं आहे. आणि इथं बायले हजाम ड्रायव्हर आपला सॉरी बाल्ले हजाम ड्रायव्हर. आता आपण टेम्पोत ना अरे बाहेरून खुलतो. अरे जे बहिणा मारी आपल्याला पोचवलेला आहे घरी. आपल्या बंटी साहेबांचा टेम्पो. भरपूर त्यांना भीती वाटलेली का टेम्पो ठोकतो का काय, तरी पण सुखरूप आणलेला आहे घरी. दुपारी मस्त आम्ही घरी आलो, जेवलो पोट भरून आणि झोपलो. आता मस्त रात्रीच्या झोपेनंतर आणि आता परत आम्ही जेवलो कारण खूप भूक पण लागलेली काय दिसाय नाही त्याच्या आईला. हां तर भरपूर भूक लागलेली. आम्ही आता अंड्याचा रस्सा भात बीत खाल्ला आणि आता निघालो नमनाला. नमनाची काहीतरी नमन आहे वरच्या वाडीमध्ये. तुम्हाला जसं काही बोललेलो मी. तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला दाखवतो आता वरती गेल्यावरती नमन काय असतं. आम्ही नमनच्या ठिकाणी पोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता इकडे गर्दी झालेली आहे. तरी अजून गावातले माणसं आलेली नाहीत. इथं आता मस्त जागा बिगा पकडून बसलेले आहेत माणसं. इकडे बघू शकता तुम्ही सेटअप तुमचा. तर थोड्या वेळ तो ओपन पडतो तुम्हाला सगळा दाखवतोच. तोपर्यंत आहे सगळं इथं बसलेले आहेत माणसं. आणि तर आपल्यासाठी आपल्या मित्राने भरपूर असे चांगली जागा पकडलेली आहे. आपला मित्र आधी जागा पकडून होता. तर समोरून मस्त दिसू शकतो आपल्या. तुम्हाला परफेक्ट मला अँगल दाखवता येईल नक्की काय होतं. याला मी खूप धन्यवाद बोलू इच्छितो की आपल्याला भारी जागा यांनी प्रोव्हाइड करून दिलेली आहे. त्यासाठी धन्यवाद. बघा थोड्या वेळाने आता चालू होईल तर तुम्हाला दाखवतो मी प्रॉपर नमन. डोळे उघड. तुझी एवढी घोर तपस्या पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालो रे. हे ब्रह्मदेवा, या अरुणा सुसत्याचा आपला प्रणाम आहे. वत्स बोल, तुला माझ्याकडून कोणते वरदान पाहिजे. हे ब्रह्मदेवा, मला असा वरदान द्या. या अखंड ब्रह्मांना मला अमर व्हायचं आहे. मला अमर होण्यासाठी मला वरदान द्या. अरुणासुरा, अमृतवाचे वरदान देणे हे या स्तुतीच्या विरोधात आहे. अमृतवाचे वरदान न देता नमो अधिगणा खरोखर तुला जर वरदान प्राप्त झालं असेल मग त्या वराची कशी करून बघायला काय हरकत आहे. तो बदमाश अगदी योग्य आहे. प्रतापच्या अमरावतीवर मी स्वारी करत जातो. या अमरावतीची निर्मिती विष्णू आणि महेश या तेहतीस देवाचा राजा हे देवेंद्र समस्त देवगुरु आज कित्येक दिवस झाले रंभा मेनका यांचे नृत्य आपल्याला रंभे सगळे रंभे
पाहूया नारायण इंद्रदेवा आम्हाला जाण्याची आज्ञा झाली आशीर्वाद नारायण पराभूत होऊन राक्षस जिंकलेला आहे आणि राक्षसाने देवांना कैदी करून आणलेला आहे.
कॉमेडी आता फुल कॉमेडी आहे. सगळं काय झालंय सगळं पलपली झालंय सगळं कोलचं झालंय गलपाडलं म्हणजे शाप गलपाडलं बरं ते सगळं जाऊ दे मला हात मारली अरे आपल्याला तिथे जाऊन कामगिरी सांगितली काय म्हणतोस का कामगिरी गल्ली आहे 16-17 मशीनच्या बाजारात चाललंय त्याचा रस्ता पट्टी बंद काय आता येतील बघ अरे हा मेळा भेटली पुढचं बोलू काय बघितलं लागला आणि इकडे पलपली झालं म्हणून साला काढली असती तुझी काय तिला मी विचारलं हा विचार काय झालं तिला सगळं पलपलीत झालंय बरं मी काय म्हणतो तुला कोण दिसते बरं तुम्ही जाऊ मला आम्हाला देवाने सांगितलं तुम्हाला आलं आता इथे लक्षच नाही का पलपली झाली मग तुमचं म्हणणं तरी काय आहे म्हणण्यामध्ये तुम्ही आता बसून घ्या बरोबर की नाही इकडे सगळं जल्लीला आहे मी काय म्हणते मला एखादं नाव घे नाव घेऊन काय घे मला आता काय म्हणत नाही पण घे ना एकच नाव आधी तू नाव घे तू नाव घे मग मी नाव घेतो नको तू घे आधी तू घे अरे घे की मुला माझा आणि काय घ्यायला सांग किती का वाचा भले अरे मोठे बरं तर झगडा आधी जाऊ दे मी काय म्हणतो आता तिथलंच सांग बरोबर ना आज पालखी पण रसिक प्रेक्षकांच्या मनापसंतीतून आलेलं प्रादेशिक काय ते आता कोल्हा पण काढले घरी कोल्हा पण काढले घरी ओ सचिनराव दिसतात बरे पण फटकी जळ संसार त्यांचा खरे तुला माहिती ना मुले तुझी तालुक आहे पालखी बरोबर ना पालखीचे थंडीला भाग बी घालतात बरोबर ना आता माझी माझ्यावर तुला काय म्हणायचं होली म्हणायचं आहे तुम्हाला पण होली म्हणायचं आहे तुम्हाला पण होली म्हणायचं आहे बरोबर ना बोलू काय म्हणजे इकडे बघा तुम्ही काय म्हणतो फुलाले फुला आणि आमच्या पालखीला सोन्याचा तुलाले झालं बरोबर ना आता तुझा आहे आता सगळे इकडे पलपलीत झाले आता काय करूच शकत नाही सगळं कट केलं अजून राहिलाय हलवा आणि आमच्या देवीला पालखीत खेळवाले बरोबर आता तरी झालं का तुझं आता झालं तेवढंच होतं अजून एक सुटले सूट आणि होली होली येत नाही त्यांच्या मानावर बसलं भूत
तर तुम्हाला कसं वाटलं नमन बघून नक्कीच आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा. तर आम्ही आता एकंदरीत निघालो घरी, कारण आम्हाला झोपा दिल्या आणि परत सकाळी आम्हाला 7 वाजता उठायचं आहे. तर मग हा व्लॉग एवढाच होता, जास्त काय नव्हतं. तर मग आता भेटतो तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. व्लॉग नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. बाकी त्या काय सांगायची गरज नाही, तुम्हाला माहितीच आहे. तर येतो तोपर्यंत.